विविध सशास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवाट्या चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला, भगवाट्या चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. हातात ते घेऊन तलवार शत्रूंवर गरजला, हातात ते घेऊन तलवार शत्रूंवर गरजला. महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला, शिवाजी राजा होऊन गेला. सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव मीना सोमनाथ कोंपती. मी इयत्ता 9वी ब मध्ये शिकत आहे. ताजमहल अगर प्रेम की निशानी है, ताजमहल अगर प्रेम की निशानी है, तो शिवनेरी किला एक शेर की कहानी है, तो शिवनेरी किला एक शेर की कहानी है. प्रथम या आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. तो 19 फेब्रुवारी 1630 चा सोन्याचा दिवस. या मंगलदिनी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊंच्या पोटी एक शूर सिंहाचा जन्म झाला. तो शूर सिंह म्हणजे 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जग जाणणारे, शिस्तप्रिय वा वाणिज्य तेज जिजाऊंचे पुत्र, मग महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवराय लहानपणापासून अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते. माता जिजाऊंकडून त्यांना चांगले संस्कार व शिकवण आणि वडील शहाजीराजांकडून शौर्याचा वारसा मिळाला. तर दादाजी कोंडदेव यांनी युद्धकला शिकवली. बालवयातच त्यांनी अनेक युद्धकलेचे प्रशिक्षण घेतले. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले. रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन जीवाला जीव देणाऱ्या मानवांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्य स्थापना करण्याची शपथ घेतली. विजयसारखे तलवार चालवून गेला, निधड्यात छातीनं हिंदुस्थान हलवून गेला. वाघनखेने अफजलखानाचा पोतळा फाडून गेला. स्वर्गात गेल्यावर छाला देवाने झुकून मुजरा केला, असा मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला. स्वराज्य निर्मिती करण्यासाठी अनेक पावलांनी आपल्या प्राणपणाला लावले होते. त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, कुराडबाजी अशा अनेक शूरांनी शिवरायांची साथ दिली होती. शिवरायांनी मावळ्यांच्या साथीने आपल्या समोरील बलाढ्य शत्रू अफजल खान, शाहिस्ता खान, औरंगजेब अशा अनेक शत्रूंना द्वीप पाडले आणि राजमाता जिजाऊंपासून स्वप्न त्यांनी सत्यात उतरले. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आला बेगुमान नाही त्याला जाण, शिवाजी राजाच्या करमतेची, शिवाजी राजाच्या करमतेची, शिवाजी राजाच्या करमतेची, आणि त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची, अन करीला काही कल्पना युक्तीची, हजी जी जी जी, करीला काही कल्पना युक्तीची, हजी जी जी जी. शाहिस्ता खान सगळ्यांना माहिती, शाहिस्ता खानाची बोटं छाटली हे सुद्धा सगळ्यांना माहिती. पण या पलीकडचा इतिहास किती लोकांना माहिती? जेव्हा शाहिस्ता खानाची बोटं छाटली तेव्हा शाहिस्ता खान सगळीकडे पळत आणि धावत होता. चकट तिची बहीण आली आणि म्हणाली, हुजूर गजब हो गया, वो शिवा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया. तेव्हा शाहिस्ता खान तिच्याकडे बघून म्हणतो, चुप कर पगली, ए पगली तुम चुप कर, ए पगली ये सिवा किसी की उंगली काट सकता है, ये सिवा किसी की गर्दन मार सकता है, लेकिन ये सिवा किसी औरत या लड़की पर कभी हाथ नहीं डाल सकता है. होता तो सिंहाचा छावा, छोटी करून उठावा, जिंकून घेतला आकाश त्यानं, जिंकून घेतलं दुर्ग, अशा सागरालाही पायबंद घातला त्यांनी, बांधून सिंधुदुर्ग. नजर त्याची गरुडावरी पडली सिद्धीच्या जंजिरावरी, केले त्यांनी 9 वेळा स्वारी, पण अपयश पडले बदरी, असेल का दुःख या परी, पण थांबला नाही तो, झुकला नाही तो, पेटून उठला तो मर्द मराठा, भिडला ते मुघलांना, दिला वाहन त्यांनी डच पोर्तुगीजांना, शेवटी मराठ्यांचाच राजा तो पुरून उरला सगळ्यांना. कलम नव्हते कागद नव्हते तरीही सुखी होती प्रजा, कलम नव्हती कागद नव्हते तरीही सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा. शिवरायांनी गुलामगिरी नष्ट केले, रयतेला अंधारातून प्रकाशात आणले, स्त्रियांना आदर व सन्मान दिला. अखेरीस 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला. हे हिंदू प्रभू शिवाजी राजा, बांधकर पगड़ी जब शिवाजी महाराज तैयार होते, उठाकर तलवार जब घोड़े पर सवार होते, तो झुकते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठे होते, काश हम भी मराठे होते. 12 महिने, 11 खेळाडू, 10 गोटे, 9 ग्रह, 8 दिशा, 7 आश्चर्य, 6 संवेदना, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त एक शुभ. ओ बोलल्याने मनाला शांती मिळते, साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते, राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते. प्रतिपंचत्र लेखे
वर्धिष्णो विश्ववंदिता शाहस्तुनो शिवशेषा रुद्राभद्राय राजू. या मजकुराचा असा अर्थ होतो की प्रतिपदेच्या चंद्रकोरेप्रमाणे वाढत जाणारी विश्वाने वंदलेली शहापुत्र शिवाजीराजे यांची मुद्रा लोककल्याणासाठी शोभती आहे. जो 65 किलो का तलवार चलाता है उसका नाम यसाजी, जो 2000 सैनिकों से अकेले लड़ता है उसका नाम बाजी, जो हाथ कट गया फिर भी लड़ता है उसका नाम तानाजी, जो सैयद बंडा का वार करने वाला हाथ ऊपर का ऊपर उड़ा देता है उसका नाम जीवाजी, जो घोड़े को 8 घंटे में दिल्ली से पुणे तक लाता है उसका नाम संताजी, जो जखन का सिर काट कर लाता है उसका नाम संभाजी काऊजी, जो शेर के साथ कर उसको फाड़ लाता है उसका नाम छत्रपति संभाजी, और इन सबको लेकर स्वराज्य निर्माण करता है उनका नाम छत्रपति शिवाजी. सूर्यनारायण जर कधी बोलले नसते तर आकाशाचा रंग कधीच समजलाच नसता, आणि जर माझे छत्रपती शिवाजीराजे जन्मले नसते तर या हिंदू धर्माचा कधी समजलाच नसता. एक होते शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामाची, कारण त्यांना साथ होती भवानी मातेची आणि आई जिजाऊची. त्यांची जात मर्द मराठ्यांची, देशाला लहर आणि भगवायची, मुहूर्त वेळ होती स्वराज्याची. म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. धन्यवाद.